ज्योतिबा चैत्र यात्रेच्या तिसऱ्या दिवशी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणींच्या रथोत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारानं होत असलेल्या या रथोत्सवासाठी फुलांनी सजवलेल्या सागवानी रथात छत्रपती शिवराय आणि महाराणी ताराराणी यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. सुरुवातीला खासदार शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी महापौर रूपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. ऐतिहासिक भवानी मंडपातून रात्री 8:30 वाजता रथोत्सवाला प्रारंभ झाला. मानकरी, सरदार घराण्याचे प्रतिनिधी आणि शाही लवाजमा रथाच्या पुढे होता. रथोत्सवाच्या मार्गावर काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर करणारे बालमावळे यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. शहरातील नागरिक मोठ्या भक्तिभावानं रथोत्सवात सहभागी झाले होते. रथोत्सव मार्गावर बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड या ठिकाणी फुलांच्या रांगोळ्या काढून रथाचं कोल्हापूरकरांनी जल्लोषी स्वागत केलं. करवीर निवासिनी अंबाबाईच्या महाद्वारासमोर रथ येताच जय भवानी जय अंबामाता असा जयघोष करण्यात आला. हा रथ गुजरी भाऊसिंगजी रोडमार्गे रात्री उशिरा पुन्हा भवानी मंडप इथं आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून रथोत्सवाची सांगता झाली. यावेळी छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, प्रणिल इंगळे, बाबा महाडिक, उदय घोरपडे, संजय पोवार, नगरसेवक आदिल फरास, अमर समर्थ, प्रकाश मोहिते, प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने, सचिन चव्हाण, वसंतराव मुळीक, दिलीप सावंत, संभाजी साळुंखे, पैलवान विष्णू जोशीलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.